आता कॅम्पेन मेनूबद्दल माहिती घेऊया. हा मेनू कदाचित तुम्हाला उपलब्ध नसेल, परंतु जर कंपनीने या मेनूचा प्रवेश तुम्हाला दिला असेल तर तुमच्या जवळचे मित्र, नातेवाईक, व्यावसायिक यांना BNPL-MI वापरण्यासाठी आपण लिंक पाठवू शकता. ते ज्यावेळी BNPL-MIचा वापर सुरू करतील त्यावेळी आपणास कमिशन स्वरूपामध्ये उत्पन्न मिळणार आहे. ज्या पोस्टल पिनकोड एरियात BNPL-MI सेवा सुरू आहे त्याच भागातील आपले मित्र, नातेवाईक, व्यावसायिक यांना कॅम्पेन मेनूमधून रेफरल विनंती पाठवा. विनंती पाठवण्यासाठी न्यू कॅम्पेन या बटनावर क्लिक करा. ज्यांना विनंती पाठवायची आहे तो मोबाईल नंबर तुमच्या मोबाईल कॉन्टॅक्टमध्ये लिस्टमध्ये सेव्ह असेल तर अलाउ बटन दाबा. अन्यथा डिसअलाउ करून थेट मोबाईल नंबर टाईप करा. तोच मोबाईल नंबर खाली दिसेल त्यावर क्लिक करा. जर नंबर बरोबर असेल तर कन्फर्म दाबा, अन्यथा रद्द करून नंबर दुरुस्त करा. येथे रेफरल विनंती पाठवण्यासाठी SMS आणि WhatsApp असे दोन पर्याय दिसतील. कोणताही पर्याय निवडा. WhatsApp करता तुमच्या मोबाईलमध्ये WhatsApp असलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. आपण आता SMS पर्याय निवडला तर मोबाईलमधील SMS हे ॲप्लिकेशन उघडलं जाईल व त्याच्यामध्ये मेसेज दिसेल. आपण केवळ सेंड बटनवर क्लिक करा. WhatsApp मेसेज देखील याच पद्धतीने होईल. जेव्हा तुम्ही ज्याला रेफरल मेसेज पाठवला असेल ती व्यक्ती BNPL-MI ॲप्लिकेशनमध्ये प्रवेश करेल तेव्हा तुमचे नाव आणि विनंती त्यांना दिसेल. तुमची विनंती त्यांनी निवडल्यानंतर ते जे BNPL-MI व्यवहार नोंद करतील त्यावर तुम्हाला कमिशन मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना रेफरल विनंती पाठवल्यानंतर फोन करून BNPL-MI प्लॅटफॉर्मबाबत, ॲप्लिकेशनबाबत माहिती द्या आणि BNPL-MI ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुमची विनंती स्वीकारण्यास सांगा. आता आपण रेफरल्स या मेनूबाबत पाहू. तुम्ही किती वेळा SMS आणि WhatsApp रेफरल विनंत्या पाठवलेल्या आहेत याची नोंद तुम्हाला इथे पाहता येते. त्याचप्रमाणे जो अर्निंग मेनू आहे त्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये आपणास मिळू शकणाऱ्या कमिशनबाबत माहिती दिसते. आपली रेफरल विनंती ज्यांनी स्वीकारली आहे त्यांनी केलेल्या BNPL-MI व्यवहारांवर आपणास मिळणारे कमिशन येथे दिसते. सर्वात शेवटी एकत्रित कमिशन दिसते. BNPL-MI कमिशनला जास्तीत जास्त रकमेची मर्यादा लागू होते तर OD ॲक्टिव्हेशन कमिशनला मर्यादा लागू होत नाही. तसेच किती महिने कमिशन मिळणार याचाही विचार या ठिकाणी केला जातो. तर इथे आपण पाहू शकता थोडक्यात की तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये किती कमिशन मिळणार आहे.